नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठलीही रणनीती नाही, उलट अधिवेशनात भरपूर चर्चा झाली याचा आनंद आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. जे बिल मंजूर झाले त्याचाही आनंद असून चर्चेला महत्त्व द्यायला हवं असंही फडणवीसांनी सांगितले. जास्तीत जास्त चर्चा होणे हेच लोकशाहीसाठी योग्य आहे असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. महायुती म्हणून निवडणूक लढणे आमचे प्रयत्न आहेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 2 महापालिका निवडणुका वगळता 28 महापालिका निवडणुका होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 2 राष्ट्रवादी एकत्र येणे त्यांच्यावर अवलंबून असून बाकी कोणीही एकत्र येऊ शकतं, पण महायुती म्हणून आम्ही लढणार असल्याची चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. मंत्री संजय राठोड यांची पत्नी शीतल राठोड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे. नागपुरात बंजारा समाजासाठी समाज भवन निर्मितीसाठी जागा उपलब्ध करावी या भेटीत त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. पुण्यात पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक पाणीपतकार विश्वास पाटलांच्या उपस्थितीत झालंय. या पुस्तक महोत्सवाने अनेक विविध जागतिक रेकॉर्ड केलेले आहेत, त्यामुळे हा महोत्सव एका उंचीवर पोहोचलाय. पुण्यात आयोजित पुस्तक महोत्सवामुळे शहराच्या वैभवात भर पडलाय असं मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले. या महोत्सवामुळे पुस्तक वाचनाची संस्कृती वाढते असं देखील मोहोळ यांनी सांगितलंय. सांगलीच्या मिरज आणि कुपवाडामध्ये महानगरपालिकेच्या 78 जागांच्या नगरसेवक पदासाठी भाजपाकडून उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी 226 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. पुढील 2 दिवस या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. नागपूरच्या विधान भवनाबाहेर पुन्हा काही आंदोलक आक्रमक झाले. यावेळी आंदोलकांनी शिक्षण मंत्र्यांना देण्यासाठी आणलेलं निवेदन फाडलंय. RTI फाउंडेशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिष्टमंडळ म्हणून विधान भवनात बोलवण्यात आलं होतं, परंतु 2 तास ताटकळत उभं राहिल्यानंतर शिक्षण मंत्री निघून गेल्याचं उत्तर मिळाल्यावर आंदोलक आक्रमक झालेत. बीडच्या बाभळवाडीत शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांच्या घराला आग लागली आहे. या आगीत घरातील कापूस, कपडे, दागिने, धान्य संपूर्ण जळून राख झाल्याने शेतकरी कुटुंब उघड्यावर आलंय. पंचनामा करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे. परभणीच्या बोरी कुंभारी रस्त्यावर कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटली. नातवंडांची परीक्षा झाल्यानंतर घराकडे परत येत असताना हा अपघात घडलाय. या अपघातात आजोबा आणि नातू गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूरच्या जुना बुधवार परिसरातील भगतसिंग चौकात ओव्हरटेक करताना धक्का लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झालाय. समोरून येणाऱ्या डंपरची धडक झाल्याने हा अपघात घडलाय. या महिलेची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. या होत्या काही महत्त्वाच्या बातम्या. पाहत राहा LS मराठी.